नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे रात्र ज्योतिष कालातून आज आपल्याशी संवाद साधत आहे. आपण दैनिक पंचांग बघूया. आज दैनिक पंचांग श्री शालिवाहन 1947 विश्वावसुनाम संवत विक्रम संवत 2081 चालू असून उत्तरायण चालू आहे. तसेच शिशिर ऋतू असून पौष मास शुक्ल पक्ष प्रतिपदा आजची तिथी असून आजची इंग्रजी दिनांक 21/12/2025 असून आजचा वार रविवार आहे. तसेच आज पूर्वाषाढ आहे. शुक्राचे नक्षत्र असून आज योग वृद्धी आहे. तसेच आज दिवाकरण भाव तर रात्रोकरण बाल हे आहे. चंद्र आज धनु राशीत असून आज उत्तरायणारंभ होत आहे. आज उत्तरायणाला आज सुरुवात होत आहे. तर हे झालं आजचं दैनिक पंचांग. तर आजचं आपण बघूया दैनिक राशी भविष्य काय आहे. तर 12 राशी काय म्हणतायत. तर आजचा दिवस आत्मपरीक्षणाचा आहे. आज घेतलेले निर्णय पुढील आठवड्याची दिशा ठरवणारे आहेत. तर ह्याचा आपण 12 राशींचा गोषवारा बघूया. प्रथम बघूया मेष राशी. मेष राशीचा विचार केला तर आज थांबून विचार करण्याची गरज आहे. तसेच कामात आज कुठल्या प्रकारची घाई करू नका. आर्थिक दृष्टिकोनातून विचार कराल तर थोडेसे विचारपूर्वक आज निर्णय घ्या. प्रेमसंबंधात किंवा कपल लाईफमध्ये किंवा जोडीदाराच्या बाबतीत विचार कराल तर थोडासा बोलण्यात संयम बाळगा. म्हणजे आपण द्वेषाने किंवा रागाने गाव दोन तुकडे होतात त्या दृष्टिकोनाकडे विचार ठेवू नका. कुटुंबाचा विचार कराल तर कौटुंबिक सल्ला आज तुम्ही तुमच्या काही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी अवश्य घ्या. त्याचबरोबर आज आरोग्याचा विचार केला तर थोडासा आराम तुम्हाला आवश्यक आहे. तर तो आराम तुम्ही निश्चित घ्या. आजची पंचलाईन एकच आहे की थिंक बिफोर यू ॲक्ट. विचार करा आणि मग कृती करा. त्याचबरोबर आज वृषभ राशीचा विचार केला तर आज स्थिर व समाधानकारक असा आपला दिवस असणार आहे. घरात आनंददायी वातावरण असणार आहे. आज आर्थिक सुरक्षितता तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर आज रिलेशनशिपचा विचार केला तर थोडंसं आज आपल्या पार्टनरवर तुम्ही थोडा विश्वास ठेवा. बाकी आरोग्य तुमचं अतिशय उत्तम असणार आहे. पंचलाईन तुमची एवढी एकच असणार आहे की एन्जॉय विथ स्टॅबिलिटी. सो मिथुन राशीचा विचार केला तर आज मन थोडंसं शांत असं ठेवा. कामात आज थोडंसं प्लॅनिंग करा. त्याचबरोबर फायनान्समध्ये थोडेसे डिस्कशन करून निर्णय घ्या. जोडीदाराबरोबरचे जे संबंध आहे ते थोडेसे समजूतदारपणाने हाताळा. आणि आरोग्य तुमचं ठीक राहणार आहे. हे तुमचं एकदम वन लाईनर मध्ये सांगितलं त्या सगळ्या वाक्यांकडे तुम्ही नीट लक्ष द्या. आज तुमची पंचलाईन असणार आहे रिसेट युअर माइंड. त्याचबरोबर सिंह राशीचा विचार केला तर आज शांत असं नेतृत्व तुम्ही दाखवू शकता. आज तुमच्या कामाबद्दल लोकांना आदर निर्माण होऊ शकतो. आज तुमचं फायनान्स हे थोडंसं स्टेबल असणार आहे. आज तुमचं जोडीदाराबद्दलचं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये थोडीशी समज द्या आणि थोडीशी समज घ्या. असं करून ते आजचा दिवस परिपूर्ण करा. आज तुमचं आरोग्य अतिशय उत्तम असणार आहे. आज तुमच्यासाठी पंचलाईन एकच असणार आहे लीड विथ काम. तर शांततेने तुम्ही नेतृत्व करा. कन्या राशीसाठी आजचा दिवस थोडं आयुष्य आवरून घेणारा आहे. ते आयुष्य सावरून घेणारा आहे. तर तो कसा आता आज तुमची जी सुव्यवस्था जी आहे ती तुम्ही तुमच्या कामात ठेवा. त्याचबरोबर तुमचं जे आर्थिक नियोजन आहे त्यावर तुम्ही थोडंसं बारीक असं लक्ष ठेवा की नक्की कुठे काही आपला पैसा वाया तर जात नाहीये ना. त्याचबरोबर तुमचं आज आरोग्य ठीक असणार आहे. तुमच्यासाठी पंचलाईन एकच असणार आहे ऑर्गनाइज टू सक्सेड. तुळ राशीचा विचार केला तर आज अंतर्गत संतुलन साधा. जे तुमच्या अंतर्मनामध्ये काही कोलाहल चालू आहे त्या बाबतीतला थोडासा विचार करून तिथे थोडंसं बॅलन्स साधा. थोडं काय म्हणता येईल त्याला ध्यानधारणा किंवा अध्यात्माची थोडीशी जोड घ्या. कामामध्ये तुम्हाला थोडासा तणाव आज जाणवणार आहे तर तो थोडासा टाळा. आज रिलेशनशिपमध्ये थोडंसं तुम्ही एकमेकांमध्ये संवाद कौशल्य ठेवा. त्यामुळे तुमचे जे काही अडचणी निर्माण झाल्या काही 1-2 दिवसांपासून त्या दूर होतील आणि तुमचे रिलेशनशिप सुधारतील. त्याचबरोबर तुमचं आरोग्यही ठीक राहणार आहे. आज तुमच्यासाठी एकच लाईनर असेल की इनर बॅलन्स मॅटर्स. तो सबकॉन्शियस माइंडला किंवा मनाला आराम देणारे व्यायाम म्हणजे ध्यान धारणा प्राणायाम असं तुम्ही निश्चित करा. तर आजपासून सुरुवात करा म्हणजे आयुष्यात तुम्हाला या गोष्टींचा सामोरं जावं लागणार नाही. वृश्चिक राशीचा विचार केला तर आज भावना नियंत्रित ठेवा. तसेच कामात संयम आवश्यक आहे. आणि त्यांची लव्ह लाईफ थोडीशी आज सेन्सिटिव्ह असणार आहे. कपल लाईफ असो किंवा लव्ह लाईफ असो तर ती थोडीशी तुम्ही एक सेन्सिटिव्ह टॅकल करा. त्याचबरोबर आज तुमचं आरोग्य हे ठीक असणार आहे. पंचलाईन एकच असणार आहे दॅट इज कंट्रोल युअर इमोशन्स. सो त्या गोष्टीवर थोडंसं लक्ष ठेवा. धनुराशीसाठी विचार केला तर आज थोडासा तुमचा जो दृष्टिकोन आहे जो नॅरो असतो तो थोडासा वाढवा. ब्रॉड याच्यातने विचार करा. नॅरो दृष्टिकोनाने विचार करा. थोडंसं प्लॅनिंग करा. बाकी तुमचं फायनान्स सुधारणार आहे. तुमचं आरोग्य सुधारणार आहे. तुमचं लॉंग विजन तुम्ही ठेवाल तर तुमच्या बाकीच्या गोष्टी अतिशय उत्तम अशा साधल्या जाणार आहेत. तर धनुराशीसाठी तुमची पंचलाईन काय वाईडन युअर विजन. सो तुमचा दृष्टिकोन वाढवा.
मकर राशीसाठी आज पुढील आठवड्याची तुम्हाला तयारी करायची आहे. जो तुम्ही कसोटीने सुचोटीने कष्टाळूपणाने प्रामाणिकपणाने जी तयारी करता ती सगळी कामाची शिस्त ती तयारी तुम्हाला आज पूर्ण आठवड्यासाठी ती तयार करून ठेवायची आहे. त्यामुळे तुमचं जे काही आर्थिक आणि कामातला जो काही गोंधळ होणार होता तो तुम्ही आज थांबवू शकता. आज तुमचं आरोग्य ठीक राहणार आहे. आज तुम्हाला एकच असेल की पहिलं एक असेल की प्लॅन अहेड पुढची प्लॅनिंग तुम्ही तयार करून ठेवा. कुंभ राशीचा विचार केला तर आज नवीन विचार जन्माला येतील. कामामध्ये थोडासा वेगळा दृष्टिकोन तुम्ही ठेवा. आज तुमचं आरोग्य हे ठीक असणार आहे. तुमच्यासाठी एकच गोष्ट असणार की सी थिंग्स डिफरंटली. सगळं एकच बघतात तुम्ही थोडं त्यातनं वेगळं अशा गोष्टी बघत आहात. मीन राशीचा विचार केला तर आज तुमचा आत्मा थोडासा रिचार्ज असेल. तुमचं आध्यात्मिक धार्मिक अनुष्ठान जे आहे ते उत्तम असल्या कारणाने तुम्हाला आज गुरुचं बल प्राप्त होणार आहे. त्या गुरुबल प्राप्त झाल्यामुळे तुम्हाला एक आत्मिक ऊर्जा किंवा आत्मविश्वास हा वाढणार आहे. आज तुमच्यामध्ये एक स्पिरिच्युअली थोडीशी एक शांतता, नातेसंबंधांमध्ये एक मधुर असा संवाद म्हणजे तुमचे काका मामा मावश्या बहिणी भावंड यांच्यामध्ये एक मधुर असा संवाद तुमचा साधला जाणार आहे. त्यांच्याशी तुमचं फोनवर कन्व्हर्सेशन होऊ शकतो. तुमचं एकमेकांशी काहीतरी भेटणं बोलणं होऊ शकतं. आजचा असा दिवस चांगला आहे तुमच्यासाठी. आज तुमचं आरोग्य देखील छान राहणार आहे. सो रिचार्ज विथ युअर साऊल. आत्म्यानुसार तुम्ही रिचार्ज व्हाल किंवा चार्ज व्हाल. गुरु महाराजांची तुमच्यावर कृपा असणार आहे. तर हे झालं तुमचं दैनिक 12ही राशींचं भविष्य. आजचा आपण पंचांग किंवा शुभ मुहूर्त बघूया. आजचे शुभ मुहूर्त पहिला आहे चर मुहूर्त 8:25 ते 9:45. लाभ मुहूर्त आहे 9:45 ते 11:05. अमृत मुहूर्त आहे 11:05 ते 12:25. शुभ मुहूर्त आहे 13:45 ते 15:05 तर राहू काळ आहे सायंकाळी 4:30 ते 6. शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावीत. राहू काळात शुभकर्म टाळावीत. आजचा शुभ अंक आहे 4, 5 आणि 8. आजचा शुभ रंग आहे पांढरा पिवळा आणि सोनेरी. आजचा शुभ रत्न आहे डायमंड 5 रुपये. पण कुंडली मार्गदर्शनाशिवाय कुठलाही रत्न धारण करू नका. आज जन्माला आलेलं बाळ कसं असेल तर ते राजसी स्वभावाचं असेल. ज्ञानी उच्च पदावर कार्य करणारे तसे कला क्षेत्रात काम करणारे असणार आहे. आज आपण उपायशास्त्राचा विचार केला तर आज पूर्वाषाढा नक्षत्र जे शुक्राचं आहे तर त्यासाठी 2 उपाय सांगतो. ज्यांचा जन्म पूर्वाषाढा नक्षत्रावर झाला त्यांनी हे उपाय नक्की करावे. तर पौर्णिमेस कुलदेवतेला किंवा जवळचं कुठलं देवी मंदिर असेल त्या देवीची जाऊन पोटी भरण करायची आहे. त्याचबरोबर दुसरा उपाय आहे श्री लक्ष्मीनारायणाचं जवळपास मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे. नित्य दर्शन घेतलं तर अतिशय उत्तम. तर हे 2 उपाय करा. तुमचं नक्षत्र बळ तुमचं निश्चित वाढणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला इतर काही आयुष्यामध्ये समस्या असतील ज्याच्यात तुम्हाला ज्योतिषीय सल्ला आवश्यक असेल, विवाह होत नसेल, वैवाहिक अडचणी असतील, संतती होत नसेल त्यामध्येही काही अडचणी असतील किंवा झालेल्या संतती त्रास देत असेल, त्यांचे विवाह होत नसेल, त्यांचं शिक्षण होत नसेल, त्यांना काही आजारपण होत असतील, वास्तूमध्ये तुम्हाला काही त्रास जाणवत असतील किंवा या घरात आल्यापासून आपली काही घसरण झाली किंवा वास्तूच्या काही दिशा चुकल्या असं तुम्हाला वाटलंय की आता घेतलं गेलेलं आहे आता काही करू शकत नाही, त्यासाठी काही रेमेडीज करायच्या असतील किंवा काही उपाययोजना करायच्या असतील किंवा नवीन घर घ्यायचंय, जागा घ्यायची, काही नवीन कंपनीसाठी जागा घ्यायची, शाळा करायच्या आहेत, काही मंदिर बांधण्याचं प्रयोजन करायचंय, त्या संदर्भात तुम्हाला वास्तुशास्त्राचं काही मार्गदर्शन हवं असेल, नवीन गाडी घ्यायची, मोबाईल घ्यायचा, नंबर घ्यायचा आहे, त्या संदर्भात तुम्हाला काही माहिती आवश्यक आहे तुम्ही आम्हाला खाली नंबरवर निश्चित संपर्क साधा. या ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आमचा व्हिडिओ बघत आहात त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर काही आवश्यक अशा कमेंट असतील त्याही तुम्ही टाका. आध्यात्मिक मार्गदर्शनाचे आमच्या अनेक व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही नवीन आध्यात्मिक माहितीवर व्हिडिओ पाहिजे असेल, आमच्याकडनं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही विषय टाका, आम्ही त्यावर निश्चित व्हिडिओ करू. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.